गणेशपूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या विशेष मुहूर्तावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेच्या फलकाचं अनावरण भंडारा पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्या हस्ते करण्यात आलंय। नरेंद्र पहाडे यांनी गाव तिथे शिवसेना या नाऱ्यावर भर देत प्रत्येक गावात शिवसेनेची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे ध्येय व्यक्त केलंय। संजय रेहपाडे यांनी मागील 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या आघातानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचं स्पष्ट केलंय। कार्यक्रमाला शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती, ज्यांनी उत्साहाने शाखा फलक अनावरणाला समर्थन दिलं। दिवसानिमित्त आपण फलक इथे निर्माण केला आहे आणि काय सांगाल जनतेला तुम्ही? आज 15 ऑगस्ट संपूर्ण भारत देश हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। 78वा स्वातंत्र्य दिन इथे साजरा होतो आहे। तर त्याचंच औचित्य साधून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं गणेशपूर इथे आम्ही शाखेचा फलक अनावरण इथे करतो आहे। या शाखेचा फलक अनावरण हाच उद्देश गाव तिथे शिवसेना या नाऱ्याच्या मागे आम्ही लागून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो काही 2-2.5 वर्षा पहिले आमच्या पक्षाशी जो काही धोका झाला, जे काही गद्दारी झाली, त्या गद्दारीचा सगळं काय सूड म्हणून आणि हे सगळं आम्ही आमच्या पक्षाला कसं काय मजबूत करता येईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा भगवा कसा फडकवता येईल याच उद्देश ठेवून आम्ही गावोगावी आमची शाखा इथे निर्माण करतो आहे आणि तिथे शाखेचा आम्ही फलक अनावरण करतो आहे। धन्यवाद। सांगाल आज या मुहूर्तावर सर्वप्रथम आपला संपूर्ण भारत देश हा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या समस्त गणेशपूर वासियांना आणि भंडारा जिल्हाकरांना शिवसेना भंडारा जिल्ह्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्टचा मुहूर्त साधून आज गणेशपूर या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा फलकाचं अनावरण या ठिकाणी पार पडत आहे। इथे येण्यापूर्वी भंडारा शहरामध्ये असेच 2 शाखा फलकाचे अनावरणसुद्धा झालेले आहेत। नक्कीच या महाराष्ट्रात शिवसेनेसोबत मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी जो आघात झाला, त्या आघात भरून काढण्यासाठी संपूर्ण भंडारा शहरातच नव्हे, भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील मराठमोठी जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच निमित्ताने शिवसेना दिवसेंदिवस मजबूत होत आहे आणि ही मजबूती शिवसेनेची येणाऱ्या 2-2.5 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये संपूर्ण भारतवासी, संपूर्ण महाराष्ट्रवासी नक्कीच अनुभवतील। हंसराज रामटेके, स्टार महाराष्ट्र न्यूज।